शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कोपरगावमध्ये बांधकाम कामगार सेनेमार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी उत्साहात पार पडला। या उपक्रमातून अनेक बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कोपरगाव शहर प्रमुख अक्षय जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाभार्थींना वाटप करण्यात आलेल्या सुरक्षा किटमध्ये हेल्मेट, सेफ्टी जॅकेट, सेफ्टी शूज, हातमोजे, मास्क, मच्छरदाणी, टॉर्च व इतर आवश्यक सुरक्षा साहित्यांचा समावेश होता। बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला असून यावेळी उपस्थित मान्यवरांनी बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशाच प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले। या उपक्रमाबद्दल लाभार्थी बांधकाम कामगारांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या या किट वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले, श्रामपूरून आलेले माझे सहकारी बांधकाम कामगार संघटनेचे शिवशिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख विशालजी शिरसाट, त्यांच्या समवेत आलेले आमचे शिवसेनेचे सहकारी इम्रान भाई, बाबासाहेब, त्याचप्रमाणे या तालुक्यातील शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, करंजीचे उपसरपंच शिवाजीराव जाधव, शहर प्रमुख अक्षयजी जाधव, किरण गवळी, त्याचप्रमाणे प्रतिभाताई आणि त्यांच्या सहकारी आहेत। ते पहिल्यांदाच माझी भेट झाल्यामुळे मला नाव माहिती नाही। शिंदेताई ना? शिंदेताई। आणि या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू, उपस्थित सर्व बांधकाम कामगार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या माध्यमातून त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या किटचा या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सगळेच जण बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत। मी गेल्या 30 वर्षापूर्वीचा इंजिनियर असल्यामुळे मी 30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये बांधकाम कामगारांच्या समस्या काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, ते कोणत्या पद्धतीने कामं करतात याचं जवळून निरीक्षण आणि त्याचा अभ्यास माझा निश्चितप्रमाणे आहे। आणि म्हणून या देशाच्या विकासाचा खऱ्या अर्थाने जर पाया म्हटलं तर हा बांधकाम कामगार आहे। आणि हा बांधकाम कामगार किती अडचणीमध्ये काम करतो, तो ऊन वारा पाऊस कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपलं काम चालू ठेवत असतो। आणि तरी देखील हा बांधकाम कामगार या सगळ्या सुविधांपासून गेले अनेक वर्ष हा वंचित राहिलेला होता। आणि त्या माध्यमातून या बांधकाम कामगारांसाठी काही योजना जाहीर करण्यात आल्या। परंतु आपल्याला माहिती आहे की योजना, शासनाच्या विविध योजना ह्या जाहीर होत असतात। त्या जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी योग्य माणूस, योग्य व्यक्ती असल्याशिवाय ती होत नाही। या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे विराजमान झाले आणि या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना बारकाईने न्याय देण्याचा प्रयत्न हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू झाला। आणि तेव्हापासूनच शिवसेनेच्या वतीने एक बांधकाम कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली। मग आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, कार्यकारिणींनी, जिल्हा प्रमुख असतील, त्यांचे तालुका प्रमुख असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, या माध्यमातून बांधकाम कामगारांचा सर्वे करून त्यांच्या अडीअडचणी त्यासाठी त्यांच्या भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून मग त्यांचे शासनाच्या वतीने मिळणाऱ्या विविध किट असतील, त्यांना आरोग्याच्या सुविधा असतील, मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा असतील, या अशा सुविधांकडं बारकाईने लक्ष घेऊन त्यांना त्या मिळवून देण्यासाठी आपले शिवसेनेचे कार्यकर्ते हे सातत्याने झटत असतात। आणि त्याच पद्धतीने आमचे मित्र विशालजी शिरसाट
हे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना मी त्यांचा जवळून अभ्यास केला. संपूर्ण अकोला असेल, संगमनेर असेल, राहाता असेल, कोपरगाव असेल, श्रामपूर किंवा नेवासा असेल, या संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल सिरसाट यांच्या माध्यमातून या बांधकाम कामगार संघटनेला त्यांनी बांधकाम कामगारांना भरपूर अशा सुविधा किंवा भरपूर अशा शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये देखील यापूर्वी देखील काही साहित्य मिळालेलं आहे. आज देखील हे साहित्य या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना सर्वसामान्यांसाठी काम करण्याची ही संघटना आहे. 2022 साली ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस या राज्यामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, बांधकाम कामगार असेल, विद्यार्थी असेल, मुली असतील, महिला असतील, या सगळ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे मीच म्हणतो असं नाही, परंतु महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने हे देखील मान्य केलेलं आहे की या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर एकमेव लाभलेले मुख्यमंत्री हे फक्त शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून शिंदे साहेबांची लोकप्रियता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिंदे साहेबांविषयीची आत्मीयता आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. कारण शिंदे साहेब हे सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सर्वांसाठी काम करणारं या महाराष्ट्रातलं सर्वांचं नेतृत्व या ठिकाणी उदयास आलेलं आहे. आजही आपण पाहिलं असेल टी व्हीवरती किंवा सोशल मीडियावरती पाहिलं असेल की गेल्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून एकनाथजी शिंदे साहेबांची तब्येत बरी नाही. ते ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना थकवा आलेला आहे, त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. परंतु तरीसुद्धा पाऊस पडत असल्याने, मुसळधार पाऊस पडत असल्याने महाराष्ट्रातील जनतेचा आढावा ते हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा घेत आहेत. म्हणजे एकीकडे विश्रांती सांगितलेली असताना सुद्धा ते महाराष्ट्रातील जनतेविषयीचं त्यांचा कळवळा, जनतेविषयीचं प्रेम हे दिसून येत आहे. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा नेत्याच्या बरोबर शिवसेनेमध्ये काम करतोय. जो नेता या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करतोय, या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेसाठी काम करतोय. आणि म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान आहे. निश्चितच आपल्यासाठी नाही तर आम्ही शेतकऱ्यांसाठी, शिवसेना कोपरगाव तालुक्याची असेल, जिल्ह्याची असेल, या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल, युवकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, ज्या ज्या ठिकाणी समाजातल्या घटकांना आवश्यकता भासेल त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेचा कार्यकर्ता, शिवसैनिक त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहतो. आणि यापुढे देखील निश्चितपणे उभे राहू. आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो की ज्या ज्या वेळेस आपल्याला अडचण येईल त्यावेळेस आमचे कोपरगाव शहरातले अक्षय जाधव असेल, शिवाजी जाधव असतील, किंवा मी असेल, किंवा आमचे किरण गवळे असतील, कुणालाही हाक मारा. आम्ही देखील शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार शिंदे साहेबांचे अनुयायी म्हणून 24 तास जनतेसाठी, सेवेसाठी उपलब्ध आहेत, उपलब्ध राहू. यात कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. आम्हाला भेटण्यासाठी किंवा आम्हाला फोन करण्यासाठी कुठल्याही वेळेचे सुद्धा बंधन नाही. आपल्या हक्काने आम्हाला लहान भाऊ, मोठा भाऊ समजून हक्काने आम्हाला काम सांगा. आम्ही एक शिवसैनिक म्हणून, शिंदे साहेबांचे अनुयायी म्हणून आपल्या सर्वांसाठी नेहमी उभे राहू. एवढंच या निमित्ताने सांगतो. आपल्याला बांधकाम कामगार संघटनेच्या आणखी विशाल सिरसाटांनी योजना सांगितल्या. त्यांनी रजिस्ट्रेशन परत पुन्हा करायचं सांगितलं. ज्या ज्या योजना शासनाच्या वतीने जाहीर केल्या जातील त्याची अंमलबजावणी आपले बांधकाम कामगार संघटनेचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष निश्चितपणे करतील. आणि त्या योजना आपल्यापर्यंत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू. एवढंच या निमित्ताने सांगतो. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेते एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपले इथले खासदार वाकचौरे साहेब, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे आत्ता आपले जे संपर्क प्रमुख आहे शिर्डी लोकसभेचे सन्माननीय ज्योतिताई वाघमारे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जे मला प्रमुख माझ्या पाठीमागे जे खंबीरपणे उभं राहतात प्रत्येक वेळेस असे आमचे नितीन भाऊचे अवताडे साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे, यांचं मोलाची साथ या शिवसेना बांधकाम कामगार सेनेला भेटत असते. त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे प्रीतमजी धारिया साहेब यांचे विशेष
मी आभार मानतो की त्यांनी या सर्वांच्या मान्यवरांच्या विनंतीला मान देऊन मला जे शिफारसपत्र दिलं होतं आवतडे साहेबांच्या व खासदार साहेबांच्या याच्यावर ते आज जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी शिवसेनेच्या माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शन करत असतो. आज शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे उत्तर अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी मी 8 दिवसापूर्वीच बाळासाहेब भवन या ठिकाणी शिवसेनेची कामगार सेनेची मिटिंग झाली. मी त्या ठिकाणी आवर्जून कोपरगाव तालुक्याची मी तिथं माहिती दिली की आज कोपरगाव तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने जी सदस्य नोंदणी झाली होती तर सर्वात मोठा आकडाचा 7,000 कामगार सदस्याची नोंदणी जी झाली असेल ती कोपरगाव तालुक्यामध्ये झालेली आहे. त्याबद्दल सर्वांनी बाळासाहेब भवन या ठिकाणी आपलं अभिनंदन केलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे कोपरगाव तालुक्याचे पदाधिकारी किशोरजी चोरगे असतील, आमचे सहकारी मित्र विलासजी जाधव असतील, त्याचप्रमाणे मच्छिंद्र शार्दूल जे असतील, त्यांचे सर्व सहकारी जे असतील, यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो की आपण जसं आम्ही श्रीरामपूर इतर तालुक्यामध्ये काम करत आहात त्याच्या 4 पटीने काम आपण कोपरगाव तालुक्यामध्ये करत आहात. त्याबद्दल आपले मी आभार मानतो. त्याचप्रमाणे महिला आघाडीची जी पहिली शाखा उद्घाटन झालेलं आहे सन्माननीय नितीनजी आवतडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती कोपरगाव तालुक्यामध्ये झाली. शिवसेना बांधकाम कामगार सेनेची सुद्धा पहिली शाखा ही कोपरगाव तालुक्यामध्ये झाली. त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रथम अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे कामगार बंधू भगिनींनो आपणास सांगतो की कामगार नोंदणी करण्यासाठी आपण जे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करा. आपल्या आजूबाजूला जे पदाधिकारी कामगार असतात ज्यांना अद्याप ही कामगार नोंदणी माहिती नाही. आता आज असं झालं आहे जे खरे कामगार ते बाजूवर राहतात, जे डुप्लिकेट कामगार त्यांच्यात नोंदणी इतर नेत्यांनी करून घेतलेली आहे, परंतु आज बी खरे कामगार वंचित आहे. तर आपल्या अवतीभोवती जे बी कामगार असतील, कामगार म्हणजे कोण, जे विटा वाहतात, जे बांधकाम करतात, जे प्लॅस्टर काम करतात, जे इलेक्ट्रिशियनचं काम करतात, POPचे काम करतात, JCB चालवतो, रोडचे काम करतो, त्याच्यानंतर प्लंबिंग काम करतो, वायरिंग काम करतो, असे असंख्य कामगार त्याच्यामध्ये येतात. नाही तर आपल्याला काय वाटतं कधी कधी हा तो वायरिंगचं काम करतो एकच काय कामगार झाला, तर कामगाराची व्याख्या फार मोठी आहे. त्यामुळे भरपूर कामगार त्या बसतात. तर आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नोंदणी करा. त्याचप्रमाणे कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे. मी दरवेळेस तेच सांगतो, शिष्यवृत्ती योजना आहे 2,500 पासून तो ₹1,00,000पर्यंत शिष्यवृत्ती योजना आपल्या मुलांना शाळा शिक्षणासाठी मिळत असते. त्याचप्रमाणे सेफ्टी किट आहे, त्याचप्रमाणे अत्यावश्यक सज्ज आहे, इंटरनॅशनल किट आहे, अशा भरपूर प्रमाणाच्या किट आपल्याला भेट असतात. त्याचप्रमाणे आपल्या कामगाराच्या मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये ही रक्कम शासनाकडून मिळत असते. त्याचप्रमाणे कामगाराच्या पत्नीचे डिलेव्हरीसाठी नैसर्गिक डिलेव्हरी झाली तर 15,000 रुपये भेटत असतात. त्याचप्रमाणे शिजर झालं तर 20,000 रुपये रक्कम ही भेटत असते. त्याचप्रमाणे ₹2.5 लाख रुपयाचा आपल्याला आणि 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स पण असतो. यदा कदाचित अपघाती कामगाराचा मृत्यू झाला आणि तो कामगारचं कार्ड रिन्युअल असेल तर त्याला 5 लाख रुपयाचा विमासुद्धा भेटतो. श्रीरामपूरमध्ये आम्ही असं एका ठिकाणी एक जणांना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती रक्कम मिळवून दिलेली आहे. त्याप्रमाणे आपली कामगारांची नोंदणी करत असताना सर्वात मोठा एक विषय लक्षात ठेवा, फक्त भांडे पेटी किंवा ही बॅग घेण्यापुरतं कामगार नोंदणी करू नका. या कामगार नोंदणीचे तुम्ही हयात असेपर्यंत तुम्हाला त्याचा फायदा आहे. फक्त त्याची अट एकच आहे, तुमचं कार्ड रिन्युअल पाहिजे. त्यामुळे आज ही बॅग घेतल्यानंतर किंवा उद्या भांड्याची किट घेतल्यानंतर तुम्ही रिन्युअल करायची विसरू नका. ही मी तुम्हाला म्हणजे हात जोडून विनंती करतो की कुठली बी शासनाची स्कीम नोंदणीकृत कामगारांना फक्त कामगार नोंदणी ॲक्टिव्ह असले, कार्ड रिन्युअल असले तरच भेटत असते. तर सदर शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आपण यांच्याशी संपर्क करा. ते रिन्युअलसाठी आपल्याला संपर्क करतील किंवा आपण त्यांना संपर्क करा, ते मदत करतील. निश्चितच या ठिकाणी कोपरगावचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन पुन्हा करतो व सन्माननीय नितीनजी आवतडे साहेब असतील, अक्षयदादा असतील जाधव, त्याचप्रमाणे सर्व सहकारी असतील, आमचे सहकारी मित्र सरपंच साहेब, त्यांचे मी आभार मानतो. आणि सर्व प्रतिभाताई शिंदे असतील, त्याचप्रमाणे शिवाताई देशमुख असतील, सर्वांचे मी आभार मानतो.